हे शुकशुक, हे शहाळ विकत घेतोस का? स्वस्तात देईल. पिवळट रंगाचं टचटचीत शहाळ घेऊन सावलीत उभा असलेला तो इसम म्हणाला. खरत रंगावरील कपडे, चैनी, अंगठ्या, चेहऱ्यावरील तेज यावरून तो शहाळ विकणारा वाटेना. आसपास कुठे शहाळ्यांचा ढीगही नव्हता. मग हे एकुलते एक शहाळे घेऊन हा इथे काय करतोय ते कळेना. मला गोंधळलेला पाहून त्याने पुन्हा विचारलं, बघतोस काय पोरा, या शहाळ्यात स्वर्ग आहे. मागच्या 7 वर्षात या शहाळ्याने माझी भरभराट केली. आता तू नशीब आजमावून बघ. काय म्हणतोस? शहाळ्याने भरभराट केली? छे, मला काहीच कळेना. मी पुन्हा एकदा त्या नारळाकडे नीट पाहिलं. पिवळ्या केशरी रंगाचं गोल गरगरीत शहाळं अगदी ताजं वाटत होतं. आत नक्कीच भरपूर पाणी असणार. उन्हाने माझाही गळा कोरडा पडला होता. ओठांवरून जीभ फिरवत मी सहजच विचारलं, कितीला द्याल? तसं हे अनमोल आहे. माझा जीव गेला असता तरी कधी कुणाला विकलं नसतं. पण माझी वेळ संपली. शहाळ्याला आता नवीन मालक हवाय, म्हणून तुला देतोय. घे, फक्त 21,000 दे. 21,000 एका शहाळ्यासाठी? छे छे, 21 रुपये म्हणाला असेल तो. मी मनातल्या मनात म्हटलं आणि मागच्या खिशातून पाकिट काढून एक 20ची नोट आणि 5-6 ठोक्या त्याच्या हातावर ठेवला. मग शहाळ्यासाठी हात पुढे केला. तसा तो माझ्याकडे पाहत विचित्रपणे हसला. काय चेष्टा करतोस पोरा? अरे 21,000 म्हटलं मी, बाकीचे कुठे आहेत? म्हणजे मी बरोबर ऐकलं होतं. तो 21,000च मागत होता. इतकं महाग शहाळं, आत काय सोन्याचं पाणी आहे का? मी वाळवंटात भरकटलो असतो आणि तहानेनं जीव कासावीस झाला असता तरी एका शहाळ्यासाठी 21,000 मोजले नसते. आला मोठा भामटा. मी बाहेर काढलेले 21 रुपये पुन्हा खिशात ठेवले आणि पाठ फिरवून चालू लागलो. तसा तो 50शीतला इसम माझ्या मागोमाग येऊ लागला. तू नवा दिसतोस इथं, म्हणून तुला या शहाळ्याची करणी ठाऊक नाही. मी स्वतः 11,000 रुपये मोजले होते या शहाळ्यासाठी, तेही सावकाराकडून 20% व्याजावर घेऊन. पण माझी गुंतवणूक फळाला आली. दिवस फिरले. 3-4 वर्षांनी तोच सावकार माझ्याकडे कर्ज घ्यायला आला होता. आता शहाळ्याने तुला निवडलंय. फक्त वरवर पाहू नकोस. आत काय असेल याचा विचार कर. तुझे दिवस फिरतील. पैशांसाठी असं वणवण फिरावं लागणार नाही. सोन्याचे दिवस येतील, विश्वास ठेव. माझे पाय एकदम थबकले. तो भामटा भूल घालू पाहत असेल तर त्यात तो यशस्वी ठरला होता. मी खरंच अडचणीत होतो आणि या हलाखीतून बाहेर काढण्यासाठी खरंच एखादा चमत्कार व्हावा अशी प्रार्थना रोज करायचो. हाच तो चमत्कार तर नसेल. शहाळ्यात काय आहे? सोनं नाणं, हिरे की एखाद्या खजिन्याचा नकाशा? त्या शहाळ्याने आपली भरभराट केली असं तो इसम म्हणत होता. आणि ते खरंही असावं. त्याच्या अंगावरील सोनं हा त्याचा भक्कम पुरावा होता. एकाएकी हे शहाळच आपल्याला आर्थिक गर्तेतून बाहेर काढेल असं वाटू लागलं. 3 दिवसांपूर्वी मी माझी बाईक विकून टाकली होती. तिचे 27,500 आले. मी खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि त्या काकांना म्हटलं, तुमचा नंबर सांगा. 93-84-37-68-21 काकांनी नंबर सांगितला. मी अक्षरशः डोळे मिटून 21,000 फोन पे केले. माझ्या मोबाईलवर टुंग असा आवाज ऐकून त्यांचे समाधान झाले. मग ते शहाळ माझ्याकडे सोपवत दबक्या स्वरात म्हणाले, बघ, हे शहाळ तुला सगळं देईल, पण काही गोष्टी ध्यानात ठेव. तुझ्याशिवाय इतर कुणाच्या नजरेस हे पडायला नको, कधीच. आणि दर अमावस्येला त्याची रीतसर पूजा कर. जे मागेल त्याचा नैवेद्य ठेव. कोणतीच खोट व्हायला नको, समजलं? मी होकारार्थी मान हलवली आणि माझं नशीब पालटू शकणारं ते जादुई शहाळ घेऊन लगबगीने घराकडे निघालो. बाबा मागच्या वर्षी रिटायर्ड झाले. त्यांना प्रॉव्हिडंट फंडाचे बऱ्यापैकी पैसे मिळाले, परंतु दोन्ही बहिणींच्या लग्नात ते स्वाहा झाले. मुंबईत असूनही आम्ही भाड्याच्याच घरात राहत होतो. मला नोकरी मिळाली की सर्व काही ठीक होईल असा आईबाबांना विश्वास होता. परंतु त्या नादात मी मागच्या 5 वर्षात 7 नोकऱ्या बदलल्या. एकही सुरक्षित भविष्याची हमी देऊ शकत नव्हती. अजून लग्न बाकी होतं. परंतु स्वतःचं घर आणि कायमस्वरूपी नोकरी नसलेल्याला मुलगी देणार तरी कोण? त्यातच आईबाबांना म्हातारपणाच्या विविध व्याधींनी जखडलेलं. अर्धा अधिक पगार त्यांच्या औषध पाण्यातच खर्च व्हायचा. उरलेला अर्धा भाड्यात. अतिशय ओढाताण होत होती. आणि तेव्हाच ती वाईट बातमी समजली. बाबांना कॅन्सरचं निदान झालं.
आयुष्यात कधी तंबाखूच्या वाऱ्यालाही न फिरकणाऱ्या माणसाला कॅन्सर झाला, तोही अगदी पुढच्या टप्प्यातला. वेळीच उपचार केले नाही तर वाचवणं कठीण, असं डॉक्टर म्हणाले. आमच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. कोणतीही बचत गुंतवणूक नाही, मेडिक्लेम नाही, अशा टिपिकल मध्यमवर्गीय चुका आम्ही सुद्धा केलेल्या. सोनं नाणं फारसं नव्हतं, जे होतं ते प्राथमिक उपचारातच खर्ची पडलं. मला कुठल्या तरी सरकारी इस्पितळात टाक, जे काय व्हायचं ते होऊ दे, तुम्ही तुमचं बघा, असं बाबा सारखं म्हणायचे. पण ज्यांनी मला आपल्या खांद्यावर घेऊन फिरवलं, त्यांना असा कणाकणाने मरण्यासाठी कसा सोडून देऊ? जन्मदात्यांना आपल्या डोळ्यांदेखत वृद्ध आणि व्याधीग्रस्त होताना पाहणं यापेक्षा मोठी शिक्षा नाही. जेवढे होतील तेवढे प्रयत्न करायचे, हातपाय मारायचे, किनारा गाठलाच तर ठीक, नाही तर देवाची मर्जी, असं ठरवून उपचारासाठी पैसे जोडू लागलो. ऑफिसात लोनसाठी अर्ज टाकला, मित्रांकडून कर्ज घेतलं, बाईक विकली आणि आजच सकाळच्या एसटीने तळकोकणातील आमच्या गावी आलो होतो. जुनाट वाडा आणि आसपास थोडी जमीन होती, विकून 5-7 लाख रुपये तरी आले असते. सर्व कागदपत्रांची जमवाजमव करून दुपारी उसळपाव खायला बाहेर पडलो तर तिथे हे काका भेटले. त्यांनी बोलबच्चन करून एक शहाळ मला 21,000 विकलं आणि मी ते घरी घेऊन आलो. आता पुढे काय? आमचा वाडा खूप मोठा होता. खाली पडवी, स्वयंपाकघर, माजघर, इतर काही खोल्या, वर पुन्हा तशाच आणखी 5-7 खोल्या, सर्व जुनी भांडी, मोडकं फर्निचर आणि अडगळीने भरलेल्या. मी माझ्यापुरती खालची पडवी आणि एक खोली साफसूफ करून घेतली. खाटेवर तंबू ठोकला, खाली बॅग ठेवली, खुंटीला कपडे अडकवले. इतर खोल्यात जाणं टाळायचो, कारण सर्वत्र धूळ आणि जळमटं साचलेली. मुठी एवढे काळे कुट्ट कोळी त्यावर लटकत असलेले. मागच्या दाराबाहेर असलेल्या मोरीकडे जाताना जीव मुठीत धरून जावं लागायचं. अचानक कुठेतरी जाळी तोंडावर अडकायची आणि काटेरी पायांचा कोळी अंगावर पडायचा. सर्व आवरून रात्री झोपण्याआधी मी शहाळ बंद पेटीवर ठेवून समोर बसलो आणि काहीतरी जादू होईल म्हणून उगाच त्याकडे एकटक पाहत राहिलो. परंतु 10-15 मिनिटं उलटूनही काहीच घडेना म्हटल्यावर कंटाळा येऊ लागला. मग ते शहाळ मी हातात घेतलं, उलटं पालटं करून पाहिलं, फिरवून पाहिलं, कानांजवळ वाजवून पाहिलं, पण ते फक्त शहाळच वाटलं. इतर शहाळ्यांसारखं शहाळ. आत 21,000 रुपयांचे जादू किंवा चमत्कार किंवा खजिना काही दिसेना. मी ते हाताने फोडण्याचा प्रयत्नही केला, पण जमलं नाही. शेवटी त्या भामट्याने आपल्याला या वाईट दिवसात चांगलाच चुना लावला. आपण फसलो या पश्चातापात शहाळ रागाने खाटेखाली टाकून दिलं आणि गुपचूप झोपलो. काल रात्री गाडीतही धड झोप मिळाली नव्हती, त्यामुळे लगेच डोळा लागला. मध्यरात्र उलटून गेली. एक एक करून वाडी वस्तीतल्या सगळ्यांचे दिवे बंद झाले. किर्र काळोख पसरला. रातकिड्यांना ऊत आला. चंद्राला रक्तवर्णी खळं पडलेलं. रातवा घुमू लागला. डोंगरावरील रानातून कोल्हेकुई ऐकू आली. मी मात्र गाढ झोपेत होतो आणि तेव्हाच ते शहाळ खाटेखालून आपसूक घरंगाळत बाहेर पडलं. थरथरू लागलं. मग 2 अदृश्य हातांनी उचलावं तसं जमिनीपासून वर वर तरंगू लागलं. 6-6.5 फुटांवर येऊन थांबलं. मग एकाएकी त्या शहाळ्याला खालून हातपाय आणि धड फुटू लागलं. गोल गरगरीतपणा जाऊन त्याची जागा बटबटीत नागडोळ्यांनी घेतली. आता ते शहाळ शहाळ नव्हतं, त्यातला राक्षस जागा झाला होता, अगदी हिडीस भयंकर दिसणारा. त्याची लांब सडक विचित्र बोटं माझ्या चेहऱ्यावर फिरू लागली तसा मी खडबडून जागा झालो. त्या भूताला पाहताच माझी बोबडी वळली. कोकणातील भूतांच्या अनेक सुरस कथा लहानपणी आईबाबा आजी आजोबांकडून ऐकलेल्या, पण चक्क आमच्या वाड्यातच भूत असेल आणि ते असं रात्री माझ्या कडेला येऊन बसेल असं कधी वाटलं नव्हतं. भिवू नकोस उगीच, मी काय करणार नाही. बायंगी भूत हाय मी. तू माका इकत घेतलंस, आता मी तुझा झालो. बोल काय व्हया तुका? भूत आपली लांब सडक हात माझ्या चेहऱ्याभोवती नाचवत म्हणालं. माझी पार तंतरलेली तरी कसा बसा म्हणालो, मला काही नकोय, फक्त जिवंत सोड. माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. तट हवा हाय माका. मुंबईस बापावर उपचार चालू आहेत. औषिक बी बरा नसता. हातात पैका नाही म्हणून हा वाडाही काय आलास. पर आता त्याची काय गरज नाही. मी सांगन तसा कर.
माका खुश ठेव, सगळा बराबर होईल. बायंग्या म्हणाला. मी थरथरणारं शरीर सांभाळत कशीबशी मान डोलावली. दुसरा पर्यायच नव्हता. मग त्याने माझ्या चेहऱ्यावर आपला किळसवाणा हात फिरवला आणि एकदम गुंगीच आली. मी खाटेवर तिरका पडलो आणि त्याच अवस्थेत घोरू लागलो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पहाट झाली. कितीतरी वर्षात प्रथमच पक्ष्यांच्या किलबिलीने जाग आली. मुंबईत ऑक्टोबर हिटचा कडाका सुरू असला तरी गावी हिवाळ्याने आगमन केलेलं. थंडी बोचू लागली तशी गोधडी आणखी घट्ट गुंडाळून घेतली. परंतु अनेक चिंता असणाऱ्या मनुष्याला फार वेळ लोळत पडण्याचं सुख लाभत नाही. झोप हवी हवीशी वाटत असूनही काळजीने उठवलं. रात्री जे काही घडलं ते अंधुकसं आठवत होतं. त्यावेळी ते फार भयानक वाटलं. आता मात्र एखादं दुःस्वप्न पाहिलं असेल असं वाटू लागलं. मी उठून शहाळं शोधू लागलो. ते खाटेखाली नव्हतं, तर चक्क समोरच्या जुनाट लाकडी कपाटावर चढून बसलेलं. ते मी नक्कीच तिथे ठेवलं नव्हतं. मग काल रात्री जे पाहिलं ते खरंच तर नसेल? मला ते शहाळं विकणाऱ्या इस्माच्या सूचना आठवल्या. त्याला इतरांच्या नजरेपासून दडवून ठेव, अमावस्येला रीतसर पूजा कर, नैवेद्य दाखव. मी लगेच शेजारी पडलेला मोबाईल उचलला. नेटवर्क नव्हतं, त्याची गरजही नव्हती. मला फक्त कॅलेंडर काढून अमावस्या कधी ते पाहायचं होतं. ती उद्याच होती. म्हणजे त्या इस्माने नेमका मुहूर्त शोधून बायंगी भूताला माझ्या मागे लावलेलं. आधीच आयुष्यात लफडी काय कमी आहेत, त्यात हे आणखी नवीन. मी स्वतःवरच चरफडू लागलो. पण खरंच या बायंग्याने मला श्रीमंत केलं तर? शहाळ्यात काहीतरी जादू आहे हे नक्की. एकदा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. त्या दिवशी 1-2 पार्ट्या वाडा पाहायला येऊन गेल्या. सागवानी लाकडाचा मजबूत वाडा, माझ्या आजोबांनी बांधलेला, जवळपास 60-70 वर्ष जुना. तरी अजून 50 वर्ष सहज टिकला असता. फक्त धूळ जळमट काढून थोडी रंगरंगोटी करायला हवी होती. पण पार्ट्यांना ते पटेना. या वाड्याची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यापेक्षा तेवढ्याच खर्चात दुसरा वाडा बांधता येईल असं त्यांचं मत. ते ठरल्यापेक्षा अर्ध्या किमतीला वाडा मागू लागले. त्यात बाबांच्या उपचाराचा खर्च निघाला नसता. बोलणी फिसकटली. उद्या परवा आणखी 1-2 पार्ट्या घेऊन येतो, तुम्ही थांबा आठवडाभर, असं बोलून एजंट पार्टी सोबत निघून गेला. माझी 5 दिवसांची रजा होती. 2 दिवस फुकट गेले आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मी बाजारातून थोडीफार फुलं आणि पूजेचे साहित्य घेऊन आलो. अमावस्या लागली. मी शहाळं घेऊन अडगळीच्या खोलीत गेलो. दार लावलं. एक कोपरा साफसूफ करून पाटावर शहाळं ठेवलं. अबीर गुलाल फुलांनी पूजा मांडली. नेमका कुठला मंत्र किंवा आरती म्हणायची त्याबद्दल साशंक होतो. पण तेवढ्यात शहाळं पाटावर आपसुकच डुगडुगायला लागलं. मी एकदम शहारलो. झटका लागल्यासारखा मागमाग जाऊ लागलो. मोडक्या टेबलाला धडकलो. एक जाडजूड उंदीर ची करत अंगावरून उडी टाकून पळाला. केवढ्यानं दचकलो मी. लक्ष तेवढ्यापुरतं विचलित झालं. पुन्हा समोर पाहतो तर शहाळ्याला रात्रीसारखेच हातपाय आणि धड फुटलेलं आणि आपले तिरके पाय टाकून वेडा वाकडा चालत तो नेमका माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. आज माका निवदाला कोंबडं हवं, उलट्या पिसाचं कालं कोंबडं, चांगलं शिजवून तिखट जाल कर. 2 घटका येल देतो तुका. एकदा का आमुषा सरली तर तुझं काय खरं नाही. बायंग्याने जवळपास धमकीच दिली आणि एकदम त्या बंदिस्त खोलीत धुपासारखा धूर पसरला. त्या धुरात बायंग्या गायब झाला. मी घड्याळात पाहिलं. 10:15 वाजले होते. गावी सगळं लवकर सामसूम होतं. आता या वेळेला उलट्या पिसाचं काळं कोंबडं शोधून त्याची तिखट जाळ सागुती मी कशी करू? आमच्या वाड्याच्या आसपास वस्ती नव्हती, पण इथवर येणाऱ्या पायवाटेवर मध्ये 3-4 घरं रांगेनं लागायची. उलट्या काळ्या पिसांवर पांढरे ठिपके असलेलं एक कोंबडं तिथे दाणे टिपताना दुपारी पाहिलेलं. मी चटकन घराबाहेर पडलो. आधी दुकानात गेलो. ते कुठल्याही क्षणी बंद झालं असतं.
दुकानदार दार ढकलणारच होता. नेमका तेव्हाच मी आत शिरलो. आवश्यक ते सर्व सामान पिशवीत घेतलं आणि परतताना थेट त्या घराच्या बांधावरून आत उडी घेतली. आयुष्यात पहिल्यांदाच चोरी करत असल्याने उरात धाकधूक होत होतं. त्यांचा खुराडा अंगणातच एका बाजूला होता. मोबाईलच्या उजेडात खिळा अडकवून बंद केलेलं जाळीचं दार उघडलं. मोबाईलच्या उजेडातच काळ्या कोंबड्याला बाहेर खेचलं. पिशवीत कोंबलं. इतर कोंबड्या कलकलाट करू लागल्या. हाताला बोचू लागल्या. पुन्हा खुराड्याचं दार बंद करून बांधाबाहेर उडी घेतली आणि वाड्याकडे धूम ठोकली. धडधडतं काळीच घेऊन वाड्यात शिरलो. आधी दार बंद केले. स्वयंपाकघरात एकच मरतुकडा दिवा होता. जुन्या स्टोव्हमध्ये थोडंफार घासलेट होतं. त्या इतक्याशा उजेडात तो जुना स्टोव्ह पेटवणं, कोंबडी सोलून तिची सागुती शिजवणं हे एक दिव्यच होतं. पण पुढच्या 2-2.5 तासात मी ते कसंबसं पार पाडलं आणि वाफाळत्या कोंबडी रश्श्याचा नैवेद्य खोलीत नेऊन ठेवला. दार बंद केलं आणि त्यालाच पाठ टेकून बसलो. आतून रात्रभर हाडं चघळायचा आणि रस्सा भुरकायचा आवाज येत होता. तो ऐकत ऐकतच झोप लागली. सकाळी भांडणाच्या आवाजाने झोपमोड झाली. दुरून पुसटशा इरसाल मालवणी शिव्याही ऐकू आल्या. रात्रीचं चौर्यकर्म आठवलं. थोडा घाबरलो. पण पकडला गेला तोच चोर या न्यायाने मी चोर नव्हतो. उठलो आणि आंघोळीला गेलो. सगळं उरकल्यावर चहा प्यायला बाहेर पडण्यापूर्वी कुतूहल म्हणून पुन्हा त्या अडगळीच्या खोलीचं दार उघडलं. आज सागुतीचं पातेलं एका कोपऱ्यात पालथं पडलेलं, चाटून पुसून साफ केलेलं आणि शहाळं दुसऱ्या कोपऱ्यात घरंगळत गेलेलं. मी ते पुन्हा उचलून पाटावर ठेवलं. बांग्याला उलट्या पिसाच्या कोंबड्याचा भोग चढवल्यावर काहीतरी जबरदस्त जादू होईल आणि एका रात्रीत अख्खी खोली पैशांनी नाहीतर सोन्या नाण्याने भरून जाईल अशी अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. हिरमुसला होऊन बाहेर पडलो आणि एसटी डेपोकडे चालत सुटलो. तिथेच चहाच्या टपऱ्या होत्या. 2-3 वडापाव चापले असते मग दुपारच्या जेवणाची गरज भासली नसती. काल बांग्यासाठी कोंबड्याचा बेत केल्यामुळे माझं खर्चाचं गणित बिघडलं होतं. अर्थात कोंबडी चोरीची होती, पण मसाल्याला खर्च होतोच की. परतताना काल जिथून मी कोंबडी ढापली त्या घरासमोर बराच गदारोळ दिसला. अख्खी वाडी तिथे जमली असावी. पोलीस सुद्धा आले होते. उलट्या पिसाच्या एका मरतुकड्या कोंबड्यासाठी हे जरा अतिच झालं. पोलीस बघून माझे मध्यमवर्गीय काळीज एकदम चरकले. काल रात्री कोंबडी ढापताना आपण एखादा पुरावा तर नकळत मागे सोडून आलो नाही याची चुटपुट लागून राहिली. त्या पुराव्याच्या आधारे पोलीस माझ्यापर्यंत पोचतील. कदाचित खुराड्यावर त्यांना माझे फिंगरप्रिंट्सही सापडतील एखाद वेळेस. आता काय करायचं? काळजाची धडधड वाढू लागली. कुठेच रेडिओ वाजत नसताना मला उगाचच दृश्यमचं घुटता हे दम 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 हे गाणं ऐकू येऊ लागलं. तरी मी त्या घरासमोर थांबलो. पूर्ण वाडी तिथे उभी असताना मी एकटा गर्दी टाळून पुढे निघतोय हे कोणी बघितलं असतं तर संशय माझ्यावरच आला असता. कसली गडबड आहे तात्या? काय झालं? मी अगदी मागे उभ्या असलेल्या एका माणसाला विचारलं. चोरी झाली दादा, चोरी. काल रातच्याला तिजोरी खाली केली चोरट्यांनी खोताची. पैसा अडका, सोनं नाणं सगळं लांबवलं. तात्याने उत्तर दिलं. हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला. म्हणजे गडबड उलट्या पिसाच्या कोंबड्यासाठी नव्हती तर. हुश, वाचलो. पण चेहऱ्यावर तसं काही झळकू न देता दुःखाचा खोटा आवाणत म्हटलं, वाईट झालं हो, खूप वाईट झालं. वाईट काय त्यात? गावात नवीन दिसताय. अहो, खोतान पिढ्यानपिढ्या गोरगरिबांना नाडून जमवलेला माल होता सगळा. हपापाचा माल गपापा. कुणी दाखवणार नाही वरून, पण आतून सगळा गाव खुश असेल, तात्याने कुजबुजत सांगितलं. ऐकून मलाही सूक्ष्म समाधान लाभलं. कारण याच खोताने आजोबांच्या पश्चात आजीच्या मागे लागून आमची नदीकाठची आमराई अगदी नाममात्र किमतीला बळकावली होती. आजी मरेपर्यंत खोताच्या नावाने बोटं मोडत असायची. आज तिच्या आत्म्याला समाधान लाभलं असेल. मग काही सुगावा सापडला का पोलिसांना? मी निष्पापपणाचा आव आणत विचारलं. कसलं काय? जणू धुरात न आले आणि धुरात गेले ते. एक होता की दोन काही सांगता यायचं नाही. कुठलं दार उघडलेलं नाही की खिडकी फोडलेली नाही. सकाळी खोतीन बघते तर तिजोरी उघडी आणि माल गायब. पोलिसांना बी काय कळत नाही म्हणून पंचनाम्यात वेळ काढतायत, शेजाऱ्याने उत्तर दिलं. छे, विचित्रच आहे सगळं, असं म्हणून मी तिथून काढता पाय घेतला. वाड्यावर आलो. दार लावून घेतलं. सगळ्या खिडक्याही बंद केल्या. स्वयंपाकघरातून खुडबुड ऐकू आली.
काल रात्रीच्या सागुतीची खरकटी भांडी आणि मीठ मसाला तिथे तसाच पडून होता. उंदरांची मजा झाली असेल. ते आवरायला तिथे गेलो आणि समोरचं दृश्य पाहून धक्काच बसला. स्वयंपाकघरातील पितळेची भांडी, नोटांच्या गड्ड्या, सुवर्णमुद्रा, सोन्या चांदीचे दागिने या ऐवजांनी खच्चून भरलेली. हा सगळा खोताच्या तिजोरीतला माल आहे हे सांगण्याची गरज नव्हती. पण त्या चोरांनी तो इथे का लपवला आणि कधी? मी डोकं खाजवत मागची पुढची सगळी दारे आणि खिडक्या तपासल्या. एकही बाहेरून उघडली गेली नव्हती. उघडणं शक्यही नव्हतं. जणू खोताच्या घरातून हा ऐवज जसा धुरात गायब झाला तसाच धुरातून इथे अवतीर्ण झाला असावा. ही बांग्याचीच कृपा. मला एकदम हर्षवायू झाला. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मला एकदम हर्षवायू झाला, पण दुसऱ्या क्षणी वाईटही वाटू लागलं. भीती जाणवली. आपण चोरीचा पैसा वापरायचा? सज्जन मन परीक्षा घेऊ लागलं. मग त्यात काय, खोताने तरी कुठे या पैशांसाठी घाम गाळला होता. शेवटी लुबाडीचाच माल तो. आपण निदान चांगल्या कामासाठी तरी वापर करू. याने बाबांचा जीव वाचेल. व्यवहारी मनाने निर्णय घेतला. मी लगेच तो माल वाड्यात ठिकठिकाणी लपवला. रोकड बॅगेत भरली. उद्या एसटी पकडून तालुक्याला जायचं आणि तिथे आपल्या खात्यात काही रक्कम जमा करायची. नंतर लगेच बाबांच्या खात्यात ट्रान्सफर की झालं काम. मुंबईला त्यांच्यावर उपचार चालू राहतील. इथे आपण पुढचं प्लॅनिंग करूयात असं ठरवलं. एकूण 13.5 लाखांची रोकड भरली. ती एकदम बँकेत भरणं शक्य नव्हतं. दागिने आणि सोन्याची नाणी मिळून माझ्या अदमासाप्रमाणे 32 ते 35 लाख नक्कीच झाले असते. म्हणजे खोताला जवळपास 50 लाखांचा फटका बसला होता आणि मला लॉटरी लागली. परंतु दागिने थेट विकण्याचा प्रयत्न करणं धोक्याचं होतं. मुंबईतच जाऊन एखादा आडबाजूचा सोनार गाठायला हवा होता. पण वाडा विकायला आलेलो आपण अचानक रातोरात गायब झालो तर सगळा संशय आपल्यावरच येईल. या विचाराने सुट्टी वाढवली. बाबांच्या आजारपणाचं कारण सांगून महिनाभर कामावर येणार नाही असा अर्ज टाकला. घरी सारखे फोन चालूच होते. बाबांच्या तब्येतीत चमत्कारिक सुधारणा आहे असं आईकडून ऐकता जीव मोहरून गेला. बांग्याने आपला शब्द राखला. आई बाबांना निरोगी दीर्घायुष्य लाभणार असेल तर त्याला एकच काय, 1000 कोंबड्या खाऊ घालायला मी तयार होतो. दर 2 दिवसांनी बँकेत जाऊन 20-25 हजारांची रोकड खात्यात भरत होतो. आता कॅशियर सुद्धा मला ओळखू लागला. एवढे पैसे नेमके कुठून येतात याचं आश्चर्य त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागलेलं. तेव्हा मी बँकेत जाणं थांबवलं. रोख रकमेला वापरण्याचा काहीतरी दुसरा मार्ग शोधणं आवश्यक होतं. वाड्यातील अडगळीत लपवलेल्या दागिन्यांचीही चिंता होती. दिवस भराभर जात होते आणि कधी दुसरी अमावस्या उद्यावर येऊन ठेपली हे कळलंच नाही. मागच्या महिनाभरात वाड्याची डागडुजी करून घेतली. अडगळीची खोली सोडून बाकीच्या सर्व खोल्यात दिवे लागले, पंखेही लागले. थोडी रंगरंगोटी झाली. स्वयंपाकघरात गॅस आला. चहा आणि थोडंफार जेवण घरीच बनवता येईल अशी तजवीज केली. कमिशनच्या आमिषाने रोज हेलपाटे घालणाऱ्या एजंटला बाबांनी वाडा विकण्यास सक्त नकार दिलाय असं सांगून वाटेला लावलं. ऑफिसवरून सतत फोन यायचे. तुला 2 लाखांचे वैयक्तिक कर्ज संमत झाले आहे. लवकरात लवकर ऑफिसला रुजू हो. पण मी तर थेट राजीनामाच पाठवण्याच्या तयारीत होतो. कारण नोकरीच्या जाळ्यात अडकलो तर दर अमावस्येला इथे येऊन बांग्याची सरबराई कशी करणार? तेव्हाच पुन्हा एकदा अमावस्या आली. उद्या बांग्या काय मागतो या विचारातच आदल्या रात्री गाढ झोप लागली. रात्री उशिरा कुणीतरी आपल्या बिछाण्याच्या आसपास धडपडत आहे असा भास झाला. मी खाडकन डोळे उघडले. रात्र दिवा जळत असल्याने खोलीत अंधार नव्हता. तरी काहीच दिसेना, कारण अवघी खोली दाट धुराने भरून गेलेली. मी खाटेवर उठून बसलो. त्याला शोधू लागलो, पण तो काही दिसेना. हळूहळू धूर विरत चालला. तसे माझ्या पाठी भिंतीतून 2 हात बाहेर आले.
मी केवढ्याने घाबरलो, ओरडत दूर पळालो. भिंतीला घावण्याच्या पिठाप्रमाणे चिरत तो आत आला. मागे भिंत पुन्हा एक संध झाली. तुझे हे चाळे कधीतरी जीव घेतील माझा, मी धडधडत्या काळजावर हात ठेवून म्हणालो. कित्याक तुझा जीव घेईन मी. तू मेलस तर माका निवत कोण ठेवणार. उंद्या काय देशील सांग. बांग्याने विचारलं. तुका काय व्हाय आता तूच सांग, मी मोडक्या तोडक्या मालवणीत विचारलं. या खेपला माका सोन्याची भूक लागली हा. खोताकडचं दागिनं खाऊ घाल, सगळंच्या सगळं. एक बी पाटी ठेवायचा नाही. बांग्याने इच्छा बोलून दाखवली. माझ्या पोटात खड्डा पडला. 30-35 लाखांचे दागिने होते. त्यांच्याच जोरावर मुंबईत एखाद्या फ्लॅटचं डाऊन पेमेंट करण्यापासून लग्न जमवण्यापर्यंतची स्वप्न मी पाहिलेली. ते दागिने असेच देऊन टाकायचे. काही क्षण नकार देण्याचा विचार मनात आला खरा, पण नंतर मनाचा हिय्या केला. तसेही ते दागिने वाड्याबाहेर काढणे आणि विकणे खूप जिकिरीचे काम होते. बांग्या नसता तर मला कधी ते मिळालेच नसते. मग जे माझे नाहीच त्याचा हव्यास कशाला. बांग्या खुश राहिला तर आणखी बरंच काही देईल, त्याला दुखावून चालणार नाही. शिवाय रोकड अजूनही आहेच की शिल्लक. दुसऱ्या रात्री अमावस्या लागल्यावर मी मुकाट वाड्यात इथे तिथे जुन्या पितळी हंड्यात लपवलेले दागिने बांग्याच्या खोलीत ठेवले. दार लोटून घेतलं आणि त्यालाच पाठ टेकून बसलो. भांडी घासताना होतो तसा कर्कश आवाज रात्रभर खोलीत निनादत राहिला. बांग्याला मी 35 लाख रुपयांचा नैवेद्य दाखवला होता. पहाटे डोळे उघडले तेव्हा खोलीत नीरव शांतता होती. दार उघडून पाहिलं, ना बांग्या होता ना दागिने. रिकामे हंडे मी पुन्हा जागच्या जागी नेऊन ठेवले. आंघोळ करून चहापानाला बसलो. पहिलं ग्लुकोजचं बिस्किट चहात बुडवतो न बुडवतो तोच दारावर एजंट हजर. माझ्या कपाळाला आठ्या पडल्या. तुम्हाला किती वेळा सांगू, बाबांनी वाडा विकायचा नाही असं बजावलंय म्हणून. ठीक आहे, नका इकू, पर जमीन तर इकत घ्याल की नाही. चांगला सौदा आलाय चालून. नदीच्या वरल्या अंगाला सावंताची 5 एकर जमीन आहे. त्यांचं कुणी राहत नाही आता गावात. तवा स्वस्तात काढायची म्हणतात. फक्त 8 लाखाला, पण चेक वगैरे नको म्हणतात. सगळी रोकड पाहिजे. एवढी रोकड माझ्याकडे असती तर मीच घेतला असता ता सोन्याचा तुकडा. बघा तुम्हाला जमत असेल तर. असं बोलून एजंट निघून गेला. मी बराच वेळ विचार केला. वाड्यात अजूनही 9-10 लाखांची रोकड पडून होती. जमीन विकत घेतली तर ती कामी येईल. आईबाबांनाही आनंद होईल. पुढे मागे जमिनीत काय करायचं ते बघू. मी त्याच संध्याकाळी एजंटला फोन लावला आणि जमीन पाहण्यास तयार आहे असं म्हटलं. जमीन छानच होती. एकाएकी मला शेतकरी बनावंसं वाटू लागलं. तसंही काय ठेवलंय शहरातल्या धक्काबुक्कीत. रोज ट्रेनमधून चिरडत ऑफिसला जाणं आणि झोपण्यापुरतं घरी येणं, हे कसलं जगणं. 7-12 कोकणात कधीच सापडणार नाही इतका स्वच्छ होता. बाकीची कागदपत्रही बरोबर होती. मग उशीर कशाला. मी सौदा पटवला. मालक राजी खुशी रोकड घ्यायला तयार होता. कागदपत्रांना काही पैसे लागले. मी सौदा पटवला. मालक राजी खुशी रोकड घ्यायला तयार होता. कागदपत्रांना काही पैसे लागले. पैशाची चणचण नसेल तर सगळी कामे कशी सुरळीत पार पडतात, कुठेच काही अडत नाही, हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. जमीन नावावर होताच आईबाबांना फोन लावला. 2 दिवसांसाठी मुंबईत येतोय. सगळं आवरून गावालाच स्थायिक होऊ. बस झाली आता मुंबई. तेही कंटाळलेलेच होते. उतारवयात प्रत्येकाला आपल्या जन्मभूमीची ओढ लागते. तसं त्यांनाही कोकण खुणावत होतंच. अरे पण तुझ्या नोकरीचं काय, आईने काळजीने विचारलं. माझ्या डोक्यात आहे काहीतरी, नंतर सांगेन असं बोलून वेळ टाळली. भाड्याचंच घर होतं मुंबईत. सोडायला फार वेळ लागला नाही. 2 ट्रक सामान आणि आम्ही 3 पुन्हा आमच्या वडलोपार्जित वाड्यात पोचलो. मागच्या 1.5 महिन्यात मी घर राहण्यालायक बनवलं होतं. फक्त अडगळीच्या खोलीला मोठं कुलूप लावून ठेवलं आणि त्याची किल्ली कायम माझ्या खिशात ठेवायचो. 2 दिवसांनी आईबाबांना जमीन दाखवली. त्यांचं काळीच सुपा एवढं झालं. पण पैसे रे कुठनं आणलेस, बाबांनी विचारलं. कर्ज घेतलंय, थोडं थोडं फेडू, मी खोटंच सांगितलं. इतके वर्ष बंद पडलेला आमचा पडकावाडा पुन्हा हसू खेळू लागला. आईच्या हातच्या सुग्रास जेवणाचा गंध, बाबांच्या आरतीचे स्वर नांदू लागले. हळूहळू भरभराट होत होती. पण वाडीतील इतरांची मात्र 7:30 सुरू झालेली. खोताकडे चोरी झाल्यापासून तो पार खंगला. नायकांच्या रघुला साप डसला आणि तो गेला.
परबांची बैल शेतात चरत असताना अवकाळी पाऊस आला आणि वीज कोसळली. बागायतकरांची सून पळाली. तसा पोरगा दारूमागे लागला, किंवा पोरगा दारूमागे वाया गेला म्हणून सून पळाली असंही असेल. थोडक्यात आम्ही सोडून कुणाचंच धड चाललं नव्हतं. मी आता तिशीत होतो आणि जन्माला आल्यापासून 4-7.5 पाहिल्या होत्या. आता कुठे दिवस बरे आले होते. तिसरी अमावस्या येण्यापूर्वीच मला एक विचित्र स्वप्न पडलं. नवीन घेतलेल्या जमिनीत टमाटी लाव असं बाईंग्या मला सुचवत होता. मी हा विचार दुसऱ्या दिवशी बाबांना बोलून दाखवला, अर्थात बाईंग्याचा उल्लेख न करता. अरे कोकणात कोण टमाट्याची शेती करतो, तेही 5 एकरात? 20 रुपये किलोने मिळणारी भाजी लावून काय उपयोग होणार? बाबांनी व्यावहारिक सल्ला दिला, तो योग्य होता, पण बाईंग्याची सूचना कशी टाळणार? शेवटी बाबांच्या, भावकीच्या, गाववाल्यांच्या सगळ्या हरकती धुडकावून मी 5 एकरात टोमॅटो रुजवले. थोडीच रोख हातात शिल्लक होती. बांग्याने काही चमत्कार दाखवला नसता तर 3-4 महिन्यातच भिकेला लागलो असतो. काही मजूर कामाला ठेवले. आईबाबांसह मीही दिवस रात्र राबलो. 2.5-3 महिन्यात पीक उभं राहिलं. अवघं शेत लालेलाल झालं आणि तेव्हाच मुंबईत टोमॅटोचे दर गगनाला भिडले. थेट 200 रुपयांपर्यंत गेले. संधी जाऊ द्यायची नव्हती. मी अख्ख्या गावातले मजूर कामाला लावले. ट्रकवाल्यांशी बोलणी केली. माझा एक मावस भाऊ वाशीच्या बाजारपेठेतच कारकून होता. त्याने पुढची सोय केली. आमच्या बंपर पिकाला बंपर दाम मिळालं. सगळे खर्च जाऊन 83 लाखांचा घसघशीत नफा उरला. पुन्हा एकदा बाईंग्या पावला. मागच्या 2-3 अमावस्यांना त्याने फार काही खास असं मागितलं नव्हतं. कधी बकरा तर कधी उंची दारूच्या बाटल्या. येत्या अमावस्येला त्याने सोन्याचा मुकुट मागितला असता तर तोही द्यायला मी तयार होतो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आयुष्यात कायम तंगीच पाहिलेल्या माणसाला एकदम इतके पैसे मिळाले की सांभाळता येत नाही. बंगला बांध, दागिने घालून मिरव, गाड्या घे, धूमधडाक्यात लग्न कर, दारू जुगारात उडव, असे नसते चाळे करून तो सगळं गमावून बसतो. पण सुदैवाने मी बहुतेक नोकऱ्या फायनान्स क्षेत्रातील कंपन्यातच केल्या होत्या. शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध दीर्घकालीन गुंतवणूक केली तर माझे लाखांचे कोटी आणि पुढे कोटींचे दशकोटी होतील हे मला चांगलंच ठाऊक होतं. म्हणून कुठल्याही प्रलोभनांना न भूलता मी 90% रक्कम पद्धतशीरपणे इन्व्हेस्ट केली. आईच्या हट्टापायी थोडेफार दागिने बनवले. घरच्यांनी आता माझ्यासाठी वधू संशोधन सुरू केलं होतं. माझ्या आर्थिक सुबत्तेची चर्चा आसपासच्या गावागावातून होऊ लागल्याने बरीच स्थळं चालून येऊ लागली. चांगल्या शिकलेल्या सुस्वरूप घरंदाज मुलींचे आई वडील वाड्यावर भेटायला येऊ लागले. ज्यांना एखादा मूर्खच नकार देईल अशा देखण्या मुलींची स्थळे मी नाकारू लागलो. खरं तर नाकारण्यासारखं त्यांच्यात काहीच वाईट नसायचं, पण जिला पाहताच काळजाच्या वेण्याची तार झंकारली जाईल अशी अजून भेटत नव्हती. या अमावस्येला बाईंग्याकडे मनाजोगी बायको भेटावी म्हणून आग्रह करावा असं ठरवलं. पण त्याची मागणी ऐकून चाटच पडलो. त्याने चक्क एक मोठी बादली भरून किरव्यांची मागणी केली. दररोज गावणाऱ्या समुद्र किंवा खाडीतील कुर्ल्या नकोत, पर्ह्यातील काळ्या पाठीच्या किरव्याच हव्यात असा त्याचा हट्ट. पाऊस जाऊन 3-4 महिने लोटलेले. सर्व पर्हे कोरडे पडलेले. मळ्यातलं भात कापून जमीन ऊन खात पडलेली. किरव्यांचा हंगाम कधीच ओसरलेला. तरी मी कायम नदीवर असणाऱ्या 1-2 घोरप्यांना जाऊन भेटलो. छा, आत्ता कंच्या किरव्या. त्यांचा हंगाम सरला. खोल बिलात पुढच्या मिरगाची वाट बघत झोपल्या असतील त्या. नाही गावायच्या. रात्री मासं धरताना एकात दुसरी वाट चुकलेली चुकार किरवी गावते. पण बादलीभर गावना म्हणजे भाद्रपदात आंब्याचो घड शोधण्यासारखा असा. मी हात हलवत वाड्यावर परतलो. अमावस्येला फक्त 2 रात्री उरलेल्या. याआधी कधीच बांग्याची मागणी अर्धवट राहिली नव्हती. या वेळेला त्याला हवा तसा नैवेद्य देऊ शकलो नाही तर काय होईल. मी किरव्या शोधतोय ही बातमी एव्हाना गावातल्या बऱ्याच जणांना समजलेली. वरच्या वाडीतील बाबरू मला आमच्या मळ्यात भेटायला आला.
म्हणाला, मी तुम्हाला बादलीभर काय 2 बादल्या काळ्या पाठीच्या किरव्या आणून देईन, पण 5,000 रुपये लागतील. कधी हव्यात बोला. 5 काय 10,000 देईन, पण कुठून आणशील तू? मी अविश्वासाने विचारलं. माझा एक मित्र राहतो आंबवली गावात. त्याचा खेकडा शेतीचा व्यवसाय आहे. ऑल सीझन किरव्या असतात त्याच्याकडं. त्या तरुणाने हसत म्हटलं. मी आनंदाने खिशातले 1,000-1,500 त्याच्या हातात ठेवत म्हटलं, उद्या रात्री 10 पर्यंत इथेच आणून दे किरव्या, बाकीचे पैसे तेव्हाच देतो. तो तरुण मान डोलवत वाटेला लागला. आईबाबांना कळू न देता दर अमावस्येला बायंग्याला नवनवा नैवेद्य देणं कठीण होत चाललेलं, पण कसं बसत जमवत होतो. पुढे लग्न वगैरे जमलं तर आणखीच कठीण होणार होतं. म्हणून नव्या जमिनीत एक टुमदार घर बांधायचं. आईबाबांना आणि नव्या नवरीला घेऊन तिथेच संसार थाटायचा. वाड्याचा उपयोग गोदामासारखा करायचा, म्हणजे कुणाला काही कळणार नाही. आणि दर अमावस्येला बायंग्याची पूजाही निर्विघ्नपणे पार पाडता येईल असा विचार मळ्यातील कातळावर बसून करत होतो. 9:30लाच इथे पोचलेलो. मला यायला उशीर होईल, तुम्ही जेवून झोपा असा निरोप आईला दिला होता. सोबत बाईक आणली होती, मागच्याच महिन्यात घेतलेली, नवी कोरी. बाबरूने किरव्या आणून दिल्या की मागे बांधायच्या आणि पटकन घर गाठायचं. परंतु 10:15 वाजून गेले तरी त्याचा पत्ता नव्हता. ते बाबरू 1 नंबर बेवडा हाय, पैसे द्यायलाच नको होतं तुम्ही त्याला, आमच्या मळ्यात काम करणारा इसन्या जाता जाता म्हणाला. माझ्या पोटात एकदम खड्डाच पडला. बाबरूने किरव्या आणून दिल्या नाही तर बांग्याला काय नैवेद्य दाखवू? तो संतापला तर काय करेल? चिंता वाटू लागली. आभाळात चंद्र नसल्याने मिट्ट काळोख पडलेला. रातकिडे आपली ड्युटी पूर्ण निष्ठेने बजावत होते. मळ्यापलीकडच्या रानातून कोल्हेकुई अधूनमधून ऐकू येत होती. गार वारा वाहत असलेला आणि मी भूतासारखा एकटाच कातळावर बसलेलो. 11:15 वाजून गेले. खरंच बाबरूने धोका दिला की काय? पण तेव्हाच वाटेवर फटफटीचा आवाज ऐकू आला. दिवेही चमकताना दिसले. तो बाबरूच असावा. माझ्या जीवात जीव आला. माफ करा साहेबानू, गाडी बंद पडली होती घाटात, म्हणून थोडा उशीर झाला. बाबरू मागे बांधलेलं पोतं काढून माझ्या गाडीवर ठेवत म्हणाला. ठीक आहे, मी तुटकपणे म्हटलं आणि पैसे मोजू लागलो. एक विचारू का साहेब, एवढ्या किरव्याचं काय करणार तुम्ही? त्याने भुवया उंचावत विचारलं. मला या प्रश्नाची अपेक्षा नव्हती. मी गोंधळलो. एक प्रकारचं खत करून बघायचं आहे. मी जे सुचलं ते उत्तर दिलं. तुम्ही पण काय कराल नि काय नाही ते सांगता यायचं नाही. उगीच वय तुमच्या मल्यात एवढा बंपर टामेटू लागलेला, बाबरूने बाईकला किक मारत म्हटलं. तो गेल्यावर मीही पटकन घरी पोचलो. आईला मागचं दार उघडच ठेवायला सांगितलं होतं. वळवळणाऱ्या किरव्यांचं पोतं घेऊन अडगळीच्या खोलीत गेलो. दिवा लावला. पोतं एका मोठ्या बादलीत ओतलं. काळ्या पाठीच्या किरव्यांचा पाऊस पडला. काही बादली बाहेर पडून इतस्ततः तुरू तुरू धावू लागल्या. खोलीत एकाएकी धूर पसरला. मी लगेचच बाहेर आलो. दार बंद केलं आणि पाठ टेकून बसलो. मनात एकच विचार, हे बांग्या, यावेळी मोठ्या मुश्किलीने तुझी इच्छा पूर्ण केली आहे. आता तू सुद्धा माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर. आतून कडाकड नांगी मोडल्याचे आवाज ऐकू येऊ लागले. बांग्या किरव्यांचा फन्ना उडवत असावा. त्या रात्री मी किरव्या घेऊन घरी येताना एक सावली अंतर राखून माझ्या मागे येत होती. या बिनहंगामी बादलीभर किरव्यांचं मी नेमकं काय करणार याचं कुतूहल त्याला शांत बसू देत नव्हतं. ती सावली म्हणजे इतर कोणी नसून बाबरू होता. माझं मुंबई सोडून गावी येणं, अचानक झालेली भरभराट, त्याचवेळी वाडीतील इतरांचं देशोधडीला लागणं आणि अमावस्येच्या रात्री किरव्यांसाठी कासावीस होणं, या सगळ्यामागे काहीतरी गूढ लपलंय याचा वास त्याला आला होता. आणि जोपर्यंत हे रहस्य उलगडत नाही तोपर्यंत तो माझा पिच्छा काही सोडणार नव्हता. बिनहंगामी किरव्यांच्या नैवेद्याने मात्र कमालच केली. अमावस्येनंतर अवघ्या 2च दिवसांनी एक स्थळ चालून आलं. मुलगी नक्षत्रासारखी सुंदर होती, शिकलेली, शेजारच्याच गावातील हायस्कूलमधील शिक्षिका, वय 25, मितभाषी, लाघवी, मनमिळावू. तिला पाहताच माझ्या काळजातील वीणा झंकारली. मी होकार दिला. तेव्हाच किर्लोस्कर कंपनीला परदेशात एक फार मोठं इंजिनिअरिंग कंत्राट मिळालं आणि त्यांच्या शेअर्सचे भाव आठवडाभरात दुपटीहून अधिक वाढले. त्यासोबत माझी गुंतवणूक सुद्धा. मी करोडपती झालो.
मग काही समभाग विकून आमच्या जुन्या वाड्यापासून जवळच एक बंगला विकत घेतला. व्यवसायात नुकसान झाल्याने फार हौशीने बांधलेला हा बंगला पाटलांनी मला जवळपास अर्ध्या किमतीत विकला. आम्ही संसार तेथे हलवला. लग्न सुद्धा या नव्या वास्तूत करायचं ठरलं. फार वेळ वाया न दवडता शुभमुहूर्त शोधला गेला आणि बांग्याला किरव्यांचा नैवेद्य दाखवल्यापासून 2 महिन्यांच्या आतच मी विवाहबद्ध झालो. आता कशाचीच कमी नव्हती. सुख म्हणजे काय ते आयुष्यात प्रथमच उपभोगत होतो. मध्ये 2 अमावस्या येऊन गेल्या, पण त्यावेळी बांग्याची मागणी एवढी काही कठीण नव्हती. लग्नानंतर अनुष्काला मी पहिल्यांदाच वाड्यात घेऊन आलो. आमच्या पिढीजात देवांचं वास्तव्य अजूनही याच वाड्यात होतं, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. ते झाल्यावर नव्या नवरीच्या उत्साहात तिने पूर्ण वाडा फिरून पाहिला आणि अखेर अडगळीच्या खोलीपर्यंत पोचली. तिथलं कुलूप पाहून तिने विचारलं, इथे काय आहे? काही नाही, उगाच आपली अडचण. एकदा विंचू डसला होता तिथे बाबांना, तेव्हापासून बंदच असते ती खोली. मी फेक मारली. तिचं समाधान झालं असावं. तिने पुढे फार काही विचारलं नाही. आत बांग्या त्याच्या शहाळ्यात झोपलेला असेल असं मला वाटलं होतं, परंतु तो आपल्या अमानवी डोळ्यांनी आम्हाला वाडाभर फिरताना, खिदळताना, एकमेकांना चोरटे स्पर्श करताना पाहू शकत होता. बांग्याबद्दल कधीच कुणाला सांगायचं नाही अशी अट नसती तर आम्ही दोघांनी त्याला लोटांगण घातलं असतं, कारण माझ्या आयुष्यात हे सुखाचे दिवस त्याच्यामुळेच तर आले होते. एकाएकी आमच्या अख्ख्या वाडीला काय झालं होतं कोणास ठाऊक. दर आठवड्याला एकतरी वाईट बातमी मिळायचीच. कुणाची आमराई जळून खाक झाली तर कुठे घरातल्या कर्त्या सवरत्या पुरुषाला हृदयविकाराचा झटका आला. कुणाचा नातू नदीच्या डोहात बुडून दगावला तर कुणाचा मुंबईत राहणारा कमावता लेक अपघातात सापडून मेला. पूर्ण वाडीवर अवकाळा पसरली होती. एकामागून एक विघ्नांचा ससेमिरा पाठी लागलेला. आर्थिक स्थितीही डबघाईला आलेली. एक आमचं घर सोडलं तर सर्वांवर शनीची वक्रदृष्टी पडलेली. माझ्या भरभराटी मागे बांग्याचा हात आहे हे मला चांगलंच ठाऊक होतं, पण इतरांची दुरावस्था का झाली हे मात्र कळेना. आम्ही सगळ्यांच्या दुःखात सामील व्हायचो. जवळपास दर महिन्याला वाडीतील 1-2 जण तरी दिनवाण्या चेहऱ्याने बाबांजवळ पैसे मागायला यायचे. त्यांची अडचण आणि निकड लक्षात घेऊन बाबा त्यांना बिनव्याजी कर्ज द्यायचे. मी काही विचारायचो नाही. या मदतीच्या बदल्यात लोकांचे आशीर्वाद मिळू देत आणि माझ्या जन्मदात्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभू देत एवढंच मागणं असायचं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. गावी आल्यापासून आईबाबांच्या तब्येतीत चमत्कारिक सुधारणा झाली होती. बाबा तर कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्ण आहेत हे कुणाला सांगूनही पटलं नसतं. ते कधी कधी दिवसभर मळ्यात माझ्याच उमेदीने काम करायचे. सकाळची शाळा आटपून अनुष्का दुपारी घरी यायची, घर सांभाळायची. मग आम्ही संध्याकाळी आमच्या मळ्यात नदीवर फेरफटका मारायचो. मळ्यात मी टोमॅटो नंतर इतर अनेक नवनवीन प्रयोग करत होतो. कधी कोथिंबीर, कधी महागड्या एक्झॉटिक भाज्या, आणि कमाल म्हणजे दरवेळी बाजारात बंपर किंमत मिळायची. आता यामागे माझं नियोजन आहे की बांग्याची कमाल हे मात्र सांगता यायचं नाही. एक गोष्ट मात्र मी शिकलो की नीट मन आणि डोकं लावलं तर शेती इतका नफा देणारा दुसरा बिझनेस नाही. लोक उगाच आपल्या सोन्यासारख्या जमिनी विकून काही हजारांच्या नोकरीसाठी मुंबईची वाट धरतात. तिथे मी महिन्याला जितका कमावत होतो त्याच्या 10 पट अधिक इथे मजुरांना रोजंदारी द्यायचो. अनपेक्षित कारणामुळे डबघाईला आलेल्या वाडीतील अनेकांना आमच्या मळ्यामुळे कमाईचा नियमित स्रोत उपलब्ध झाला होता. त्या अमावस्येच्या मध्यरात्री बांग्याला सोनेरी केसांच्या बकऱ्याचा भोग चढवून दाराबाहेर पडलो. क्षणार्धात खोली धुराने भरून गेली. आत बकरोबाचा प्राणांतिक भयाने बेंबाटणं ऐकू आलं. गपकन बांग्याने झडप घेऊन त्याचा खेळ खल्लास केला. माझं काळीज दडपून गेलं. नैवेद्य मिळूनही आज बांग्या नेहमीसारखा खुश दिसेना. त्याचं नेमकं काय बिनसलंय हे कळत नव्हतं.
तो माझ्याशी आधीसारखा खेळकर वागेना. नसेल त्याचा मूड असं स्वतःलाच बजावत मी वाड्याबाहेर आलो. जड कुलूप लावून दार बंद केलं आणि मागे वळलो. तोच पुढ्यात बाबरू भूतासारखा उभा, चोरी पकडल्याच्या आनंदात हसत असलेल्या हवालदारासारखा. साहेबानू, खरं खरं सांगा, नेमकं काय करताव तुम्ही इथं दर आमुषाला? त्याने विचारलं. तुला काय करायचंय? मी तुटकपणे म्हटलं. वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचेत. आता गप गुमान सांगा, नाहीतर सगळ्यांना जाऊन सांगीन तुम्ही इथं बसून अख्ख्या वाडीवर भानामती करताव ते. उगाच काय संबंध वाडी देशोधडीला लागली? बाबरूने धमकी दिली. मी एकदम सावध झालो. काही झालं तरी बांग्याचं रहस्य उघडकीस येऊ द्यायचं नव्हतं. मी नरमाईने घेत म्हटलं, भानामती येत असती तर मुंबई सोडून खेड्यात का आलो असतो बाबरू? तिथेच टाटा अंबानीवर लिंबू फिरवून गडगंज श्रीमंत नसतो का झालो? असं काही नसतं मित्रा. इथे मी दर अमावस्येला वाड्याच्या वास्तुपुरुषाला नारळ द्यायला येत असतो. तर नारळासोबत सोनेरी केसाचं बकरं, किरव्या वगैरे बी तुमचा वास्तुपुरुषच मागत असेल ना? ते काय नाही, नेमकं गौड बंगाल काय आहे ते माका कळूकच हवा. बाबऱ्या जिद्दीला पेटला. तो मागच्या बऱ्याच दिवसांपासून माझ्यावर नजर ठेवून असणार हे सांगायला नको. आता मात्र मला काहीच सुचेना. घशाला कोरड पडली. तरी कसं बसं म्हटलं, खरंच लपवण्यासारखं काही नाही बाबरू. तू पुढच्या अमावस्येला भेट. तुला आत नेऊनच दाखवेन. पुढच्या कित्याक? आताच दाखवा की, बाबरूने हट्ट केला. जमणार नाही. एकदा नैवेद्य दाखवला की आमच्या वास्तुपुरुषाला बाहेरच्या माणसाचा वारा सुद्धा लागलेला खपत नाही. जर तो कोपला आणि काही बरं वाईट झालं तर तुझा तूच जबाबदार असशील. मी निक्षून खोटं बोललो. बाबरू थोडा कचरला. कोकणात सहसा देवाभूतांच्या विरोधात जाण्याचा धोका कोणी ओढवून घेत नाही. बरंय, भेटता पुढच्या आमोशाला. परतवर हे तोंड बंद ठेवायची किंमत फेडाया लागल. बाबरूने मागे हटत लाच मागितली. मी खिशात होत्या तेवढ्या 100-500च्या नोटा त्याच्या हातावर ठेवून वेळ मारून नेली. ती रात्र बिछाण्यात तळमळतच गेली. अनुष्काचा उबदार स्पर्शही दिलासा देईना. मला बाबरूची चिंता नव्हती. पुढच्या अमावस्येला त्याला वाड्याच्या दुसऱ्या खोलीत नेऊन खरोखरचा वास्तुपुरुष दाखवला असता. फारच नडला तर गावगुंडांना 5-1 हजार देऊन चांगला चोपायला लावेन. मग पुन्हा वाडीत फिरकला नसता. मला टेन्शन बाबरूचं नव्हतं तर बांग्याच्या नाराजीचं होतं. तो एकाएकी का रुसला? माझ्याकडून काही चुकलं का? की त्याला माझा कंटाळा आलाय? मी अंदाजाच्या डोहात गटांगाळ्या खाऊ लागलो. समाधानकारक उत्तर भेटेना. तेव्हा उद्या पुन्हा एकदा वाड्यात जाऊन बांग्यालाच काय ते विचारावं असं ठरवलं. पहाट होता होता गार वारा बोचू लागला. मग शांत झोप लागली. पुढे काही दिवस मळ्याच्या व्यापाराच्या कामात असा व्यस्त झालो की वाड्याकडे फिरकताच आलं नाही. वाडीला लागलेली पनवती सुटत नव्हती. दर महिन्याला एक घर बर्बाद होऊ लागलं. कुणाच्या ना कुणाच्या दारातून तिरडी उठू लागली. माझा या सगळ्याशी थेट संबंध नसला तरी मनात चुटपुटती शंका होती. हे सगळं बांग्याच तर करत नसेल. एकीकडे ढीग तयार करण्यासाठी दुसरीकडे खड्डा खोदावाच लागतो. तो खड्डा बांग्या वाडीतील घराघरातून तर खोदत नसेल. आसपासच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि होणारे अपमृत्यू थांबावेत म्हणून मला एक कल्पना सुचली. मी सर्व वाडीकरांची बैठक बोलावली. कोकण फलोत्पादक सहकारी संस्था तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला. जवळपास प्रत्येकाकडे आंबा, फणस, काजू, कोकम, रातांब्याची मुबलक झाडे होती. लवकरच हंगाम सुरू होईल. फळे व त्यांच्यापासून बनणाऱ्या विविध पदार्थांच्या विक्रीचा आणि निर्यातीचा आराखडा तयार केला. सुरुवातीची सर्व गुंतवणूक मी करेन. नफ्यात सगळे समान भागीदार. ज्यांची झाडे कमी, उत्पादन कमी ते अंग मेहनत करून अधिक योगदान देतील. प्रत्येकालाच कल्पना आवडली. नाहीतरी तंगी सुरू होती. दलालामार्फत कलमे विकून फारसे पैसे हाती पडत नसत. संस्थेचे उद्घाटन झाले. वाडीतले लोक झटून कामाला लागले. पाठीमागे लागलेल्या 7:30ला धोबी पछाड देण्यासाठी आम्ही एकजुटीने तयार झालो. या सर्वातून वेळ मिळाल्यावर मी एका रात्री वाड्यावर गेलो. अमावस्येला 20-22 दिवसांचा अवकाश होता. बांग्याला आवाहन केलं. तो धुरातून प्रकट झाला. घोगऱ्या आवाजात म्हणाला, बोल, आता काय हवं तुका? काही नको, दिलंच ते भरपूर झालं, मी अदबीने म्हटलं. काय बास झालं? आणखी मोठा बंगला, मोठी जमीन, बक्कल पैसा, दागदागिना काही नको?
बायंग्याने आश्चर्याने विचारलं. अति तिथे माती हे शिकलोय मी बायंग्या. तरी तू खूप दिलंस, आता काही नको, मी समाधानी आहे, मी शांतपणे म्हटलं. पर मागच्या 4-5 महिन्यात मी काय येऊ दिलं नाही तुका, मग भरपूर कसा झाला? बायंग्या संशयाने विचारू लागला. मला धक्काच बसला. बायंग्याचा वरदहस्त कायम डोक्यावर आहे, म्हणूनच शेती आणि शेअर मार्केटमध्ये मला घवघवीत यश मिळतंय, सहकारी संस्था आकारास येते असं वाटत होतं. पण इथे तर बायंग्या आधीपासूनच रुसून बसलेला. कदाचित माझं लग्न झाल्यापासून. अनुष्काच्या धुंदीत मी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा राग तर आला नसेल त्याला. माझं सोड, तुझं काय बिनसलंय ते सांग, मी पुन्हा विचारलं. काय नाही बा, पर माका काहीतरी पाहिजे बघ, देशील? बायंग्याने गूढ स्वरात विचारलं. तू मला इतकं दिलंस, मग मी का नाही देणार तुला? आजवर कधी कुठल्या अमावस्येला निराश केलंय का? मी म्हटलं. ता सगळा खरा रे, पर यावेळी मांजा निवत जरा यगला आहे. तुका अगदी जवळचा आहे. तुझी बायको अनुष्का, माका ती व्हई, तिची कवली हाडा चगलूक काय मजा येतली. बायंग्या मिटक्या मारत म्हणाला. माझ्या पायांखालची जमीनच सरकली. म्हणजे हे कारण होतं त्याच्या नाराजीचं? कदाचित. लग्न झाल्यावर मी अनुष्काला वाडा दाखवण्यासाठी इथे आणलं, तेव्हापासूनच बायंग्याला तिची ओढ लागली असावी. माझ्या सुखी जीवनाचा तो मत्सर करू लागला होता, म्हणूनच तेव्हापासून त्याने मला कुठलंच घबाड दिलं नव्हतं आणि मी काही स्पष्टपणे मागितलं नसल्याने माझ्याही ते लक्षात आलं नव्हतं. पण आता तोच मागत होता, तेही थेट माझी बायकोच. छे, हे कसं काय शक्य आहे बायंग्या? अनुष्काच काय, तू इतर कोणालाही मागशील तरी मी तुला मनुष्याचा नैवेद्य देणार नाही. नरबळी देण्यासारखं होईल हे. असं पाप माझ्या हातून घडवून आणू नकोस. मी असमर्थता व्यक्त केली. इतर कुणी नकोच हा माका, अनुष्काच होई, ती माका आवडता. तेका खाऊन मी तिका मांजाच भाग बनवीन कायमसाठी. बायंग्या निर्लज्जपणे म्हणाला. ती माझी पत्नी आहे बायंग्या. तुमच्या जगात चालत असेल असं सगळं, पण आमच्याकडे लग्न म्हणजे खेळ नसतो. तिच्यासोबत सप्तपदी घेतली तेव्हाच तिच्या सुखदुःखासाठी, रक्षणासाठी मी बांधील झालो. तू माझं आयुष्य बदललंस म्हणून मी तुझा ऋणी आहे आणि कायम राहीन. पण अनुष्कावर वाईट नजर ठेवलीस तर तुझा मुर्दा पाडायलाही मागे पुढे पाहणार नाही मी कडक आवाजात धमकी दिली. हे ऐकून बायंग्या संतापण्याऐवजी खदाखदा हसू लागला आणि बराच वेळ हसतच राहिला. मग जरा भराने एकदम गंभीर होत म्हणाला. अनुष्का तुझ्या आयुष्यात आली ती माझ्या मुलंच, आणि मुर्दा पाडायची धमकी कुणास देता? भूता कधी मरत नाही येड्या. जा, आमोशापर्यंतचा येल देतय तुका. एक तर तिका माझ्या हवाली कर, नाहीतर पुन्हा भिकेला लागाया तयार राहू. एवढं बोलून बायंग्या धुरात अंतर्धान पावला. आता पुढे कसं होणार या चिंतेत धडधडतं काळीज घेऊन मी वाड्याबाहेर पडलो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आमचं लग्न झाल्यापासून म्हणजेच मागच्या 5 महिन्यांपासून बायंग्याची कृपादृष्टी माझ्यावरून हटली होती. तरीही शेतीत उत्तम नफा होता, गुंतवणूक वाढत होती आणि आता तर आमची सहकारी संस्थाही व्यवस्थित चालू लागली. हळूहळू वाडीवरील साडेसाती कमी होत चालली. म्हणजे मला जे घवघवीत यश मिळतंय ते फक्त बायंग्यामुळेच हा समज खोटा होता. सुरुवातीला त्याची जादू चालली असेल, पण या यशात फक्त त्याचाच वाटा नव्हता. गुंतवणुकीचं ज्ञान मला होतं, परंतु कसलाही अनुभव नसताना जमीन विकत घेणं, शेती करणं, पिकवलेल्या उत्पादनाचं मार्केटिंग करून योग्य किंमत मिळवणं या गोष्टी काही चमत्कारामुळे घडल्या नव्हत्या. माझ्यासह आईबाबा आणि आता अनुष्काही या सुखासाठी दिवसरात्र राबत होती. म्हणूनच बायंग्या कोपला, त्याची वक्रदृष्टी पडली तर मी पुन्हा भिकेला लागेन याची पर्वा नव्हती.
कुटुंबाच्या साथीमुळे पुन्हा शून्यापासून जरी सुरुवात करावी लागली तरी मी खचणार नव्हतो. चिंता फक्त एकाच गोष्टीची होती, बायंग्याच्या आसुरी भुकेपासून अनुष्काला कसं वाचवायचं. बायंग्याने धमकावून अवघे 2 दिवस झाले असतील आणि बाबांची तब्येत बिघडली, इतकी की थेट तालुक्याच्या इस्पितळात अतिदक्षता विभागात भरती करावं लागलं. त्यांचा कॅन्सर टोकाला पोचला होता. खरं तर वर्षभर अधिकच त्यांनी काढलं असं डॉक्टरांनी म्हटलं. सहसा पेशंट इतका काळ तग धरत नाहीत. आता काही करणं शक्य नव्हतं. मी हवालदिल झालो. बाबांनी जवळ बोलावलं. म्हणाले, काळजी करू नकोस, नियतीच्या विरोधात जाता येत नाही. दैवाला हेच मंजूर असेल तर कोण काय करणार. तरी भरपूर जगलो. तुझं यश आणि संसार बघितला. आता कसलीच चिंता नाही. मी सुखाने डोळे मिटायला तयार आहे. आणि त्याच रात्री त्यांनी डोळे मिटले, कायमचे. अखेर बायंग्याची वक्रदृष्टी पडलीच. पुढे काय काय होईल या धसक्याने रात्रभर झोप लागेना. आईची तब्येतही खालावली. बाजारपेठेत माल घेऊन जाणारा आमचा ट्रक उलटला. सर्व नुकसान झाले. सुदैवाने ड्रायव्हर जीवानिशी वाचला. त्या वर्षी थंडीचा कडाका तर इतका वाढला की बागांमधील अर्धा अधिक आंबा मोहोर दवासोबत गळून पडला. आमच्या सहकारी संस्थेच्या तोंडचं पाणी पळालं. यंदा आंब्यावरच सर्व भिस्त होती. काय करावं ते कळेना. रोज नवे संकट समोर येऊन उभे ठाकत होते. अमावस्या जवळ येत होती. मी चिंतेने बेजार झालेलो. माझी अवस्था बघून अनुष्काही कासावीस व्हायची. काय होतंय असं कळवळून विचारायची. तिला काहीच सांगता येईना. या सततच्या चिंतेपेक्षा गरिबीने खंगून मेलो असतो तर बरं झालं असतं असं वाटू लागलं. श्रीमंत होण्याच्या आमिषाने नको ते संकट ओढवून घेतलं. आता मला अचानक देव आठवू लागला. सगळं काही चांगलं चाललं होतं तेव्हा देवापेक्षा बायंग्यावर अधिक विश्वास होता. जर सैतान तुमच्या इच्छा पूर्ण करत असेल तर देवाची काय गरज. माझ्याकडून हीच चूक झाली होती. पुन्हा पुन्हा देवाच्या पाया पडू लागलो. क्षमा मागू लागलो. सैतानाच्या नादी लागलो असलो तरी सत्कर्म विसरलो नव्हतो. त्या पुण्याचाच हवाला देऊन देवाने मला वाचवावं अशी याचना करू लागलो. पण काही मार्ग दिसत नव्हता. अमावस्येला आता अवघा आठवडा उरलेला. काळीज छाती फुटून बाहेर येईल की काय इतकं धडधडायचं. बाबा गेल्यापासून आईने अंथरूण धरलेलं. माझंही चित्त थाऱ्यावर नव्हतं. मळ्याकडे दुर्लक्ष झालं. संस्थेकडे दुर्लक्ष झालं. शेअर बाजारावर लक्ष ठेवणं जमेना. अशा वेळी अनुष्काने शाळेतून सुट्टी घेतली. घर, मळा आणि संस्था एक हाती सांभाळू लागली. तिच्या पायांना जणू चक्रे लागलेली. सतत कामात व्यस्त असायची. इतक्या गुणी बायकोला बायंग्या नामक सैतानाच्या हवाली कोण करेल. शक्यच नाही. काहीतरी मार्ग काढायला हवा. तशीही रात्रभर झोप येईना. मी मध्यरात्री उठून देवघरात जाऊन पद्मासनात बसलो. जप सुरू केला. एका तंद्रीत हरवलो. पहाट कधी झाली कळलंच नाही. सकाळी चित्त थाऱ्यावर आलं. एक मार्ग सापडला होता. ज्या इस्माने मला शहाळं विकलं त्याला गाठणं. त्यालाही बायंग्याने असाच त्रास दिला असणार म्हणून तर त्याने ते शहाळं मला विकलं. माझ्याकडे त्या इस्माचं नाव गाव नव्हतं पण फोन नंबर होता. कारण मी त्याला पैसे फोन पेने ट्रान्सफर केले होते. ॲपच्या पेमेंट हिस्ट्रीमध्ये नंबर सापडला. लगेच डायल केला. संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे असं उत्तर मिळालं. मग पुन्हा पुन्हा तोच नंबर डायल करत राहिलो. सारखं तेच उत्तर मिळायचं. तो शहाळं विकणारा काका कुठल्या आडगावात राहत होता कुणास ठाऊक. मोबाईल भिंतीवर आपटून फोडावा असं वाटू लागलं पण मी संयम ठेवला. दर अर्ध्या तासाने फोन करू लागलो. अखेर दिवे लागणीला माझी तपस्या फळाला आली. फोन लागला. मी माझी ओळख करून दिली. कोणत्याही परिस्थितीत शहाळं परत घेणार नाही हे त्या इस्माचं पहिलं वाक्य होतं. ठीक आहे, नका घेऊ परत, पण मी चांगलाच अडकलोय. त्याच्या इच्छा यापुढे मला पूर्ण करता यायच्या नाहीत. काय करू ते सांगा. मी रडकुंडीला येत म्हटलं. बरं, मी पत्ता सांगतो, घरी या, मग बोलू. त्या काकांना माझी दया आली असावी. मी लगेच पत्ता लिहून घेतला. घराबाहेर पडलो. बाईकवर किक मारली आणि निघालो. त्यांचं गाव आमच्या गावापासून जास्त दूर नव्हतं. 1.25 तासात शोधत विचारत कसंबसं त्यांचं घर गाठलं. रात्रीचे 9:30 वाजले होते. पूर्णपणे अवकाळ आलेल्या एका अंधाऱ्या घरासमोर ते काका झिंगून पडलेले. वर्षभरापूर्वीचा डामडौल आता नव्हता. दाढी वाढलेली, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे पडलेली, केस पिंजारलेले.
त्यांच्याजवळ बसताच दारूचा भयंकर भपकारा मारला. माझ्याशी फोनवर बोलणं झालं तेव्हा हे गुत्त्यावर जाण्यासाठीच दाराबाहेर पडले असावेत. हे काय करून ठेवलंय स्वतःचं काका? मी खिन्न स्वरात विचारलं. बायंग्याचा कोप आहे बाबा. आधी सर्व दिलान, मग एक एक करून सगळं हिरावलान. बायका पोरं खाल्ली त्यानं माझी. संसाराची धुलधान झाली. आधी 10 बोटात 10 अंगठ्या घालून मिरवायचो, आता लाईटचं बिल भरायला बी पैसे नाही राहिले बघ. तो मोठमोठ्याने बडबडू लागला. इतरांना ती एका बेवड्याची असंबंध बडबड वाटत असेल, पण त्यांच्या बोलण्यातील दाहकता माझ्या काळजाला चटका देऊन गेली. मी म्हटलं, माझीही तीच अवस्था आहे काका. सर्वस्व पणाला लागलंय. मी काय करू? काकाची अवस्था पाहून त्याच्याकडे काही उपाय असेल असं वाटत नव्हतं, पण बुडत्याला काडीचा आधार असतो ना. अमावस्येच्या आधी ते शहाळं विक, पण घेणाराने ते आपल्या मर्जीने घ्यायला हवं. ते बी मी तुला विकलं त्याच्यापेक्षा अधिक किमतीला. बायंग्याला त्याची किंमत कमी केलेली आवडत नाही. आणि हो, विकताना बायंग्याचा थेट उल्लेख करू नकोस. किंमत तेव्हाच रोखीने घे, उधार ठेवू नकोस, नाहीतर सौदा पुरा होणार नाही. जर तू अमावस्येच्या आधी शहाळं विकलंस तर बायंग्याला नवा मालक भेटेल. मग तू त्याच्या इच्छा पूर्ण करायला बांधील नसशील, पण त्यानंतर त्याने तुला दिलेलं सगळं तो हिरावून घेईल. पुन्हा रस्त्यावर येशील. तेव्हा विचार करून काय ते कर. काकांनी उपाय सांगितला. मी त्यांच्या खिशात काही नोटा सरकवून आलो. लाईटचं बिल भरा असं म्हटलं, पण त्या पैशांचं काय होणार हे मला चांगलंच ठाऊक होतं. पुन्हा घरी आलो. अनुष्काने जेवायला वाढलं. अमावस्या 2 दिवसांवर होती, म्हणजे उद्याच ते शहाळं कुणाला तरी विकावं लागणार होतं. माझ्या डोक्यात एक गिऱ्हाईक होतं, बाबरू. सकाळ सकाळी शहाळं एका पिशवीत भरून मी त्याला वाडीबाहेर गाठला. मला पाहून त्याला भलतंच आश्चर्य वाटलं. उद्या रात्री येणारच होतो वाड्यावर साहेब. तो मावा खाऊन लाल झालेले दात दाखवत म्हणाला. तुला सुद्धा माझ्यासारखं श्रीमंत व्हायचंय ना, मग दिवस रात्रीचा विचार करू नकोस. संधीदार ठोठावते ते बघ. हे शहाळं घे, त्याची दर अमावस्येला विधिवत पूजा कर. ते मागेल त्या गोष्टीचा नैवेद्य ठेव. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मी शहाळं पुढे करत म्हटलं. तोंडातील माव्याचे फवारे उडवत तो फिसकन हसला. शहाल्यानं कोणी श्रीमंत होतं का साहेब? कशाला गरिबाची थट्टा करताय? मागच्या वर्षभरात झालेली आमची भरभराट बघतोयस ना. ती थट्टा वाटत असेल तुला तर राहू दे. मी मागे फिरत म्हटलं. तसा तो तपप करत बाईक ढकलत मागे मागे येऊ लागला. ठीक आहे, द्या मला ते शहालं, बघू त्याची जादू, असं म्हणत त्याने हात पुढे केला. छे, असं मिळणार नाही. प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. हे जादूचं शहाळं जे तुला लवकरच गडगंज श्रीमंत बनवणार आहे, ते मी तुला फक्त 51,000 रुपयांना देईन. मी म्हटलं. 51,000 ऐकताच बाबरूच्या तोंडातील मावा फरकन बाहेर पडला. 51,000 सोडा, 51 रुपये बी नाही या घडीला माझ्या खिशात. आणि समजा असते तर एक शहाला 51,000ला विकत घ्यायला मी हा वाटलो का काय तुम्हाला? तुम्ही गंडवताय मला. खरंच हे शहालं जादूचं असतं तर तुम्ही ते इकालच का मला? बाबरूने संशय घेतला. बरोबर आहे तुझं. कुणीही हीच शंका घेतली असती. पण बाबरू, आता मागण्यासारखं उरलंच काय आहे सांग? मला या शहाळ्याने हवं ते सगळं दिलं. मी समाधानी आहे. आपल्या गरजा पूर्ण झाल्या की त्याला पुढच्याला द्यावं असाच नियम आहे. माझ्यानंतर तूच या शहाळ्यासाठी योग्य मालक आहेस. पण तुझ्याकडे पैसे नसतील तर मला दुसरा कोणीतरी शोधावा लागेल. असं बोलून मी पुन्हा एकदा वळलो. मनात धाकधूक होती. आता नवीन गिऱ्हाईक कुठून शोधावं? थोडं चाललो असेल तेवढ्यात बाबरूने बाईकवरून गाठलं. काही करता येतं का बघा ना दादा, हवं तर ही बाईक ठेवून घ्या, बाबरू अजिजीने म्हणाला. तसं करता येणार नाही बाबरू. शहाळं पैशांनीच विकत घ्यावं लागतं. वस्तूच्या बदल्यात त्याचा सौदा करता येणार नाही. मी अगतिकता व्यक्त केली. मग तुम्हीच ही बाईक विकत घ्या. अजून नवी आहे, हप्ते बी फेडून झालेलं नाहीत, बाबरूने सुचवलं. ही जबरदस्त कल्पना होती. मी तिथल्या तिथे 60,000 ट्रान्सफर करून बाबरूची गाडी ताब्यात घेतली. बाबरूने त्यातले 51,001 रुपये पुन्हा मला ट्रान्सफर केले. मी आनंदाने शहाळं त्याच्या हवाली केलं आणि म्हटलं, आता नीट ऐक. गाव सोडून लांब कुठेतरी निघून जा. भाड्याने घर घे हवं तर. तिथे हे शहाळं असं लपवून ठेव की तुझ्याशिवाय इतर कोणाच्या नजरेस पडू नये. दर अमावस्येला त्याची पूजा कर. मागेल त्या वस्तूचा भोग ठेव.
मग बघ कसा रातोरात करोडपती होशील. ठीक आहे दादा, तुमचे भरपूर थँक्यू बघा, असं म्हणून शहाळ कापडात गुंडाळून तो घराकडे निघाला. तो इथेच राहिला असता तर त्याची भरभराट गावातील इतरांच्या बर्बादीला कारणीभूत ठरली असती. म्हणून गाव सोडून जाण्याचा सल्ला मी त्याला माझ्या परीने मुद्दामच देऊन टाकला. मग थोडा वेळ तिथेच एका झाडाखाली थांबलो. अर्ध्या एक तासाने बाबरू पाठीला बॅग लावून बाहेर पडला. मी त्याचा पाठलाग केला. तो थेट स्टँडवर गेला. त्याने मलकापुरास जाणारी एसटी पकडली. बाबरू सोबत बांग्याही माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला. अमावस्या बिनघोर पार पडली. विशेष काही घडलं नाही. त्यानंतर व्यवसायात, शेअर बाजारात अपेक्षेप्रमाणे 1-2 मोठे फटके बसले. पण मी एकदम काही रस्त्यावर आलो नाही. बांग्याने जेवढं दिलं तेवढं काढून घेतलं. बाकी राहिलं ते आमच्या मेहनतीचं होतं. मध्ये 1-2 अमावस्या येऊन गेल्या. बांग्या पुन्हा स्वप्नात येऊन काही मागतो का असा घोर लागायचा. पण सगळं व्यवस्थित झालं. आई अधूनमधून आजारी पडायची, पण मी तिच्यावर सर्वोत्तम उपचार करत होतो. शेतीत पुन्हा नफा होऊ लागला. सहकारी संस्था सुरळीत चालू लागली. फळांनी लगडलेल्या हापूस कलमांनी नव्या समृद्धीची स्वप्ने दाखवली. अनुष्काने पुन्हा शाळेत जाणं सुरू केलं. बाबरूचा नंबर माझ्याकडे सेव्ह होता. मागच्या 1-2 महिन्यांपासून तो महागड्या गाड्या, उंची हॉटेलातील मौज मस्ती, जाडजूड अंगठ्या आणि चैनी वगैरे घालून फोटो पोस्ट करत होता. बांग्या त्याला पावला असावा, पण या परिकथेचा शेवट भयंकर असतो हे त्याला लवकरच कळेल. तसा बाबरूही काही संत नव्हता. लबाड, संधी साधू आणि घातकी अशीच गावात त्याची ओळख होती. कित्येक जणांना त्याने लुबाडलेलं. म्हणूनच बांग्याला त्याच्या हवाली करताना मी फार विचार केला नाही. आता बांग्याचा धोका टळला असं वाटून मी निर्धास्त झालो. आणि एका संध्याकाळी ती वाईट बातमी मिळाली. शाळेतून परतताना अनुष्काच्या स्कूटीला मागून एका ट्रकवाल्याने उडवलं. ती जागीच गतप्राण झाली. बांग्याने दिलेलं माझ्या आयुष्यातील सर्वात अनमोल रत्नही अखेर त्याने हिरावून घेतलं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब